बारामती विधानसभा मतदारसंघाचा इतिहास जर पाहिला तर गेली 59 वर्ष शरद पवार आणि अजित पवार हे दोघेच तिथे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. त्यापैकी 6 वेळा शरद पवार आणि 8 वेळा अजित पवार हे बारामतीचे आमदार झालेले आहेत. अजित पवार हे 3 वेळा 1 लाखांच्या मताधिक्याने निवडून आले, तर प्रत्येक निवडणुकीत त्यांचं मताधिक्य हे 50,000च्या वरच राहिलंय. अजित पवारांविरोधात एकदा निवडणूक लढवलेला उमेदवार पुन्हा बारामतीच्या रिंगणात उतरलेला नाही, असाही इतिहास आहे. गेल्या 2 निवडणुका जर पाहिल्या तर 2019 मध्ये भाजपचे गोपीचंद पडळकर हा चेहरा तिथे दिसला. तरीही 83% मतं घेऊन अजित पवार हे 1,65,000 मतांनी जिंकले होते. 2024 मध्ये घरातूनच विरोध होता. पुतण्या योगेंद्र पवार रिंगणात होता. लोकसभेला सुनेत्रा पवार या पिछाडीवर होत्या. अशा परिस्थितीतही अजित पवार 1 लाखांच्या मताधिक्याने जिंकले होते. मात्र तरीही बारामतीच्या इतिहासात योगेंद्र पवार हे अजित पवारांविरोधात सर्वाधिक मतं घेणारे उमेदवार ठरले होते. त्यावरून हे लक्षात येतं की बारामती म्हणजे पवार हे समीकरण गेली 60 वर्ष तिथे सुरू आहे. आता बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली. अजित पवारांच्या अकाली मृत्यूमुळे बारामतीची जागा रिक्त झाली. तिथे उपमुख्यमंत्री झालेल्या सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार असणार आहेत. निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे. मात्र अशात आता एका नव्या चेहऱ्याने बारामतीमध्ये एंट्री घेतली. तो चेहरा म्हणजे लक्ष्मण हाके. बारामतीची पोटनिवडणूक लढवण्याचा विचार लक्ष्मण हाके करत असल्याचं बोललं जात आहे. आपण निवडणूक लढवावी यासाठी बारामतीमधील कार्यकर्त्यांकडून मोठा आग्रह असल्याचं हाके म्हणाले. लोकशाहीत निवडणुका बिनविरोध होणं चुकीचं आहे. अजितदादांच्या निधनानंतर होत असलेली निवडणूक ही अनुकंपा म्हणून आम्ही मानायची का? अजितदादांच्या निधनाच्या 3ऱ्या दिवशी हे शपथविधी करतात. आजोबा नातू अधिवेशनाला निघून जातात. मग दुःख फक्त आम्ही करायचं का, असा प्रश्न लक्ष्मण हाकेने उपस्थित केलाय. आज बारामतीच्या दौऱ्यावरती आला, काय सांगाल? नाही, बारामतीच्या आज सुभेदार मल्हारराव होळकरांच्या आज जयंतीचा महोत्सव आहे. आज आम्ही त्यांच्या जन्मगावी जाऊन आलो आणि बारामतीतल्या अनेक गावामध्ये वाड्या वस्त्यांवरती भेटी देतोय. तरुण कार्यकर्ते आहेत, शेकडो कॉल आहेत की तुम्ही निवडणूक लढली पाहिजे. पण मी अजून त्यांचा काय नक्की त्यांच्या मनात आहे हे मला जाणून घ्यायला आवडेल. 1-2 दिवसामध्ये आम्ही त्या बाबतीत आमची जाहीर भूमिका घेऊ. बारामतीत आज सर्वत्र चर्चा होण्यास सुरुवात झालेली आहे की लक्ष्मण हाके पोटनिवडणूक लढवणार, कसं पाहता येईल? मी ओबीसीच्या प्रश्नावर गेल्या अनेक वर्षापासून काम करतोय. एक संविधानिक बाजू मांडतोय, काही आंदोलनं करतोय. बारामती मला नवीन नाही. बारामतीमधल्या प्रत्येक वाड्या वस्त्यावरती, खेड्यामध्ये, गावामध्ये मी ह्याच्या अगोदर कितीतरी वेळा जाऊन आलेलो आहे. लोकांना आम्ही समजावून सांगू की आपण काय, या लोकशाहीमधल्या निवडणुकीचं महत्त्व काय असतं, सर्वसामान्य माणसाचे अधिकार काय असतात, शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत, जिरायती भागातल्या लोकांच्या अडचणी आहेत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. बारामतीचं चित्र हे भारत देशापर्यंत, म्हणजे पंतप्रधान इथं भेट द्यायला येतात. KVK नावाची कृषी विज्ञान केंद्र जग म्हणजे देशाला, जगाला दाखवलं जातं. पण बारामतीमधल्या जिरायती भागातल्या लोकांचे काय समस्या आहेत, काय अडचणी आहेत, याच्याकडं मात्र फोकस दिला जात नाही किंवा याच्याकडं लक्ष दिलं जात नाही इथल्या राज्यकर्त्या लोकांकडं. आवडेल निश्चित या लोकांची काय अडचणी आहेत आणि त्या अडचणींना, त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी जर ही निवडणूक, जर आपल्याला एक चांगली संधी भेटत असेल तर निश्चित यावरती विचार करू आम्ही आणि येत्या 1-2 दिवसामध्ये भूमिका घेऊ. अशा प्रकारे लक्ष्मण हाके यांनी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार असं म्हटलंय आणि पोटनिवडणूक लढवण्याचे संकेत दिले. बारामतीमध्ये एका वैद्यकीय महाविद्यालयाला देण्यात आलेलं अहिल्यादेवी होळकर यांचं नाव बदलून अजित पवारांचं नाव देण्यावरून जोरदार गोंधळ झाला होता. तेव्हा लक्ष्मण हाके आक्रमक झाले होते आणि बारामतीत जाऊन आंदोलन सुद्धा केलं होतं. त्यानंतर ते पुन्हा आता याच मुद्द्याला पुढे करून ही निवडणूक लढवू शकतात असं बोललं जात आहे. बारामतीमध्ये धनगर समाज मोठ्या संख्येने असल्याने तिथे धनगर नेत्यांची उमेदवारी हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. तशीच चर्चा यावेळी सुद्धा होताना दिसते. आता खरंच लक्ष्मण हाके निवडणूक लढवतात का, आणि जर ते निवडणुकीच्या मैदानात उतरले तर काय होतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. याविषयी तुमचंही मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा.